की माणूस माझे माणूस माझे माणूस माझे नाव, 10 दिशांच्या रिंगणात या पुढेच माझी धाव. माणूस माझे माणूस माझे माणूस माझे नाव. मित्रांनो, गेल्या काही काळात मी प्रयत्न करत होतो. आम्ही जेव्हा शिक्षण क्षेत्रात होतो, आमचेही विद्यार्थ्यांबरोबर वाद व्हायचे. विद्यार्थी दशेत असताना आम्ही आमच्या टीचरांकडे वाद सोडवण्याकरिता जायचो. सर ही आम्हाला सांगायचे, तुमची काहीतरी चूक असेलच की एखाद्याने कुठे टाळी वाजते का, हे वाक्य मला गुरुजींनी सांगितलं. ठरवलं प्रयत्न करून बघूयात काय होईल. फार तर फार होईल किंवा होणार नाही असं एक प्रयोजन होतं. आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने, बाबांच्या आशीर्वादाने, कृपेने हे सक्सेस होत आहे. वाजते एखाद्याने टाळीची म्हणजे मी दाखवतोय. यात केरवा, दादरा अनेक ताल यात वाजवले जातात. जसं की भजन ठेका असेल त्याप्रमाणे. जर तुम्ही शाळा, कॉलेज, ऑफिसेसमध्ये जर गेलात तर तिथे तुमचं क्लॅपने स्वागत होतं. जसं की 1 2 3 1 2 3 1 2 3. आणि मी म्हटल्याप्रमाणे अनेक ताल यात बसवले जातात. जसं की एक कव्वाली आहे, चला चला रे चला मेरे ताज का संदल. तुम्ही सर्वांनी ते ऐकून असेल. चला चला रे चला मेरे ताज का संदल, चला चला रे चला मेरे ताज का संदल, चला चला रे चला मेरे ताज का संदल. आता एक नवीनच प्रयोग मी राबवतोय, तो असा की एक वाद्य आहे, त्यातून जे जे काही व्हॉइस येतील तर ते तुम्ही ऐका. मी त्याचा ट्राय करतोय. भले काही वेगवेगळे व्हॉइस त्यामध्ये तयार केलेले आहेत. तर हे आहे दिमडी नावाचं वाद्य आहे. हे जागरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाजवलं जातं. जागरण लोककलेच्या बाबतीत वाजवलं जातं. थोडक्यात जरा बघूयात. पूर्वी या अशा ग्रामीण भागामध्ये किंवा खेडेगावामध्ये गुडगुडीवाले जे लोक यायचे, त्यांची वाजवण्याची जी पद्धत असायची ती अशी. मित्रांनो, असंच काल परवा घरी होतो आणि तिथे शेळी होती. नकळत तिला हात लागला आणि तिने जी मान हलवली आणि त्यातून जो काही ध्वनी बाहेर पडला तो असा होता. जर घोडा जर चालला तर कसा चालेल या. मित्रांनो, जर रेल्वे आली तर ती अशी. पण ही जर डेमडी कधी लोककलेत जर गेली तर ती संभाळ म्हणून उपयोगात येईल ती अशी.